हाय हॅलो नमस्कार, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आज घरातली सगळी कामे लवकर झाली होती. 11 वाजेपर्यंत माझी सगळी घरची कामे होतात. ब्लाऊज शिवून घेणार होते, पण आता लाईट बी गेलेली आहे, त्याच्यासाठी थोडासा वेळ अजून घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी देते. सगळ्यात पहिल्यांदा सोफा झटकून घेतला आणि व्यवस्थित कवर लावून घेतले. या दोन मोठ्या खिडक्या, दरवाजा, दोन्ही दरवाजे त्यातनं एवढी धूळ येते ना, त्याच्यासाठी सोफा रोज घाण होतो, रोज झटकावा लागतो. क्लीन केला तरच छान वाटतं. तर हे बघा, साईडने बी सोफ्याच्या साईडनं धूळ बसली होती, ती सगळी काढून घेतली, एकदम क्लीन करून घेतलं. इथं बघा, आता मी कांदे स्वच्छ करून घेते. तर इथं कांदे खराब झालेले होते, तर पाऊस पडत आहे. मी अगोदर काय करायचे, वरती टेरेसच्या पायऱ्यापाशी वरती कांदे असे गोणीवरती पसरून ठेवायचे. पण आता पाऊस यायला त्याच्यासाठी कांदे घरात आणून ठेवले, आणि कांदे ठेवायला जागाच नाही म्हणून काय केलं, सोफ्याच्या खाली असं कांद्याची गोणी टाकली आणि कांदे पसरून ठेवले होते. पण इथं बी आता कांदे एक एक खराब होऊ लागले, त्याच्यासाठी मी काय केलं, कांदे लागतात तेवढे आपल्या स्टीलच्या जाळीमध्ये म्हणलं भरून ठेवावे. तर बघा, सगळे कांदे चेक केले, ते जे खराब आहेत ते काढून घेतले. कांद्याच्या जाळीमध्ये कांदे टाकले की असे खाली पडायचे. त्याच्यामुळं मी काय केलं, कांद्याची गुणी आहे ना ती कट करून घेतली, आणि त्याला होल असतात बघा बारके बारके, त्याच्यामुळे सगळ्या कांद्याला हवा बी लागते. आणि त्याच्यामध्ये असे कांदे टाकले, म्हणजे आता कांदे पडण्याची काही झंझटच नाही. कांदा, लसूण हे असे आता आपल्याला ठेवता येतात. नंतर असे जर ठेवले तर सगळे कांदे पडतात सारखंच, आणि सारखं त्याला उचलावं लागतं. त्यासाठी मी असं ठेवून घेतलं. तर तुम्हाला कशी वाटली आयडिया ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता ते सगळे कांदे भरले की मी टपातले कांदे आहेत ना, सोफ्याखाली पोतं हातरलं आणि त्याच्यावरती कांदे पसरून ठेवले. आज एक गोष्ट पाहून मनाला खूप वाईट वाटलं. तर हे बघा, ब्रह्मकमळ सुकलं. आपल्या झाडावरचं ब्रह्मकमळ आलेलं सुकलेलं दिसलं. ते फुलताना पाण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. हे बघा, पहिल्याच वर्षी ब्रह्मकमळ फुललं होतं. हे किती मोठं झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता, चांगलं हाता एवढं झालं होतं. तरी पण मी देवाला हे ब्रह्मकमळ पाण्यामध्ये असं वाहिलं. आता झाडाची मी आणि चांगली काळजी घेणार, अजून त्याला सुंदर कळी येईल, पण मी लक्ष देणार. आता कालच्या व्हिडिओमध्ये बघा, ह्याला कळी होती, पण आज सकाळी बघितलं तर फुल सुकलं. मला वाटतं संध्याकाळी फुललं का काय माहिती, कारण की पहिलंच वर्ष आहे, त्याच्यामुळे मला समजलंच नाही. तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा, ब्रह्मकमळाचं फुल कधी फुलतं ते कमेंट बॉक्समध्ये. हे बघा, टेरेसवरती बी मी असे झाडं लावलेत, असे 2-4 कुंड्या लावलेत. जास्वंदीचे ते लावलेत, आबोलीचे ते आहेत, आणि पलीकडं पारिजातच आहे. अगोदर काय केलं, खुरप्याने खुरपून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये खत घातलं. म्हणलं जरा याला फुलंच येण्यात गेले, त्याच्यासाठी तर सगळीकडून अगोदर कुंड्या खुरपल्या आणि खत घालून घेतलं. फुलं येत नाहीत म्हणून त्या दिवशी नर्सरीवाल्याकडे गेलते, तर त्यांनी मला हे खत दिलं. याचं नाव बी मला काही माहिती नाही, पण असं खत दिलंय बघा त्यांनी. अगोदर खुरपायचं म्हणले सगळीकडनं व्यवस्थित, आणि कडनं असं खत टाकून घ्यायचं, आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, नंतर झाडं खराब होऊ शकतात. सगळ्या झाडांना खत घातलं आणि नंतर लगेच पाणी घातलं. तर तुम्ही खत घातले की लगेच पाणी घालून घ्यायचं, नाहीतर आपली झाडं खराब होऊ शकतात. टेरेसवरनं खाली आले तर बघितलं तर इथं शंभू बाळ आहे ना, डाळिंब सोलत बसला होता. त्याला पण डाळिंब सोलू लागले. आम्ही दोघांनी डाळिंब खाल्लं, मस्त गप्पा मारल्या. डाळिंब खाऊन झाल्यानंतर सगळीकडनं झाडू मारून घेतला. लगेच आले इथं शिलाई मशीनपाशी, आणि हा 4 टक्सचा ब्लाऊज मला अर्जंट द्यायचा होता, त्याच्यासाठी मी इथं या ब्लाऊजमध्ये पुढच्या बाजूला 4 टक्स असल्यामुळे फिटिंग खूप सुंदर बसते या ब्लाऊजची. शिवणकाम करताना माप अचूक घेणं आणि प्रत्येक टक्स सामान ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. लक्षपूर्वक ब्लाऊज शिवला आणि ब्लाऊजला फिटिंग एकदम छान येते. तर हे बघा, आता माझा अस्तर जोडून झालेला आहे. साईडचा जो कपडा आहे ना तो कट करून घेते. हा 4 टक्सचा ब्लाऊज न उठता जर शिवला ना, अर्धा-पाऊण तासात हा ब्लाऊज तयार होतो. आता टक्स घेताना एकसारखं आपल्याला इथं 1.5 इंच टक्स घ्यायचा आहे, आणि मधला जो टक्स आहे ना
तर इथं मी अर्धा इंचाचा घेतलेला आहे. टक्सला शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारायची आणि दाब उचलून आपल्याला असं कपड्याला असं फिरवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला डबल कट करायची गरज लागत नाही दोरा. दुपारनंतर राहिलेल्या वेळेत मी असे ब्लाऊज शिवत असते. मला शिवणकाम करायला खूप आवडतं, म्हणून मी अशी कामे करताना वेगळाच मला आनंद भेटतो. शिवणकाम ही एक खूप महत्त्वाची कला आहे. या कलेमुळे आपल्याला उत्पन्न मिळू शकतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास मिळतो. ही कला केवळ पैसा कमवण्याचं साधन नाही, तर स्वावलंबी बनवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकदा कला शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिकलेली कला आयुष्यभर आपल्यासोबत राहते आणि गरजेच्या वेळी खूप उपयोगी पडते. माझ्या मते दिवसभरात काही ना काही नवीन आणि चांगलं काम नक्कीच केलं पाहिजे. मग ते घरकाम असो, एखादी नवीन कला शिकणं असो किंवा स्वतःसाठी वेळ काढणं असो. प्रत्येक छोटंसं पाऊल आपल्याला पुढे जाण्यास मदत करतं. दिवसाच्या शेवटी आपण काहीतरी अर्थपूर्ण केल्याचं समाधान मिळतं आणि त्यातून पुढे काम करण्याची नवीन ऊर्जा मिळते. आता इथं मी दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून घेते. मेन कपड्यावरती अस्तर ठेवलं आणि अर्धा इंचावरती असे शिलाई मारून घ्यायचे. शिलाई मारून झाले की तर मी दाबटीप मारून घेते. आता शिलाई करताना सारखं चेक करून घ्यायचं आहे की कपडा आपला खाली फोल्ड तर होत नाही ना, एकदम हात असा खाली व्यवस्थित ठेवायचा आहे आणि शिलाई एकदम व्यवस्थित मारून घ्यायची आहे. तर बघायचं आहे आपल्याला अगोदर हे बघा, अशी दाबटीप मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आता कट करून घ्यायचा. एक्स्ट्राचा कपडा असा कट करून घेतला की फिनिशिंग चांगली येते. आणि आता बघा, मेन कपडा आणि अस्तर असं जोडून घ्यायचं, म्हणजे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची, सगळीकडनं टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. हे बघा, इथं ब्लाऊज शिवत होती तोपर्यंत शंभू बाळ आलं आणि म्हणलं मम्मी मला भूक लागली, तर त्याच्यासाठी मी तर पोहे बनवते. कढईमध्ये 2 फळी तेल घातलं आणि शेंगदाणे टाकले. शेंगदाणे थोडे जास्त टाकत असते. तर चाळणीमध्ये 2 वाट्या पोहे घेतले. शेंगदाणे तळेपर्यंत इथं मी पोहे भिजवून घेतले आणि भिजलेल्या पोह्यामध्ये 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घातलं. साखर घातल्याने पोहे एकदम छान तयार होतात आणि एकदम टेस्टी लागतात. त्याच्यासाठी मी इथं 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ घातलं. तर शेंगदाणे तळले आहेत. शेंगदाणे तळल्यानंतर ना कढईमध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले. नंतर ना कढीपत्ता घातला आणि इथं बघा 2-4 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथं 4 कांदे घेतलेले आहेत. 2 वाटीला 4 कांदे घेतलेले आहेत. कांदा जास्त घातल्याने एकदम मऊ छान पोहे तयार होतात. मिरच्या टाकल्यानंतर ना त्यात कांदा टाकला. कांदा चांगला परतला. आता हे साखर आणि मीठ घातलेले पोहे आहेत ना चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे साखर आणि मीठ एकसारखं पोह्यांना लागतं, म्हणजे खाताना कुठेही कमी जास्त मीठ किंवा साखर लागत नाही. आता कढईमध्ये अर्धा चमचा इथं हळद घातली. हळद घातल्यानंतर ना अनेक चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही लालसर असं कांदा होऊन द्यायचा ना, थोडासा कच्चासर राहून द्यायचा, म्हणजे पोहे खाताना छान लागतं. आता भिजलेले पोहे याच्या कांद्यामध्ये घालायचे आहेत, कढईमध्ये घालायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे. पोह्याच्या वरनं पाणी घातल्याने पोहे अजून मऊ होतात आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर हे बघा, पोहे आपले तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी तळलेले शेंगदाणे घातले. शेंगदाणे लास्टला घातले ना, शेंगदाणे म्हणजे खाऊपर्यंत आपल्याला एकदम कडक राहतात. हे बघा, गरम गरम पोहे आपले तयार झालेले आहेत. एकदम छान झालेले आहेत पोहे. शंभूला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात. आता तो म्हणतोय की मम्मी मी बी खातो, तू बी खा थोडेसे पोहे. मग त्याच्याबरोबर मी बी पोहे घेतले, राहिलेले पोहे झाकून ठेवले. चला तर आपण पोहे खाऊया. तर पहिल्यांदा मी बाप्पाला दाखवत असते. कुठलं काही जरी केलं ना तर पहिल्यांदा मी बाप्पाला दाखवते, नंतर मी खात असते. आता शंभू आणि मी पोहे खातो. तर
टीव्ही बघत बघत मस्त आम्ही पोहे दोघांनी मिळून खाल्ले. त्याला खूप भूक लागली होती. तर पोहे झाले की लगेच मी पोह्याचे भांडे घासून घेतले. कढई, 2 प्लेटी सगळं घासून घेतलं आणि इकडं गॅसवरती चहा ठेवला. चहा झाला. चहा मी पिऊन घेतला. चहा पिऊन झाल्यानंतर ना राहिलेला ब्लाऊज शिवून घेते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच घरगुती ब्लॉग, शिलाई व्हिडिओ, दैनंदिन दिनचर्या आणि उपयुक्त टिप्स पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूच्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. पुढे तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया एका नवीन आणि सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.